एक घास मायेचा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणासाठी गेले असता सरकारने सकल मराठा बांधवांचे जेवणाचे पाण्याचे हाल होऊन आंदोलन बंद कसे होईल म्हणून हॉटेल दुकाने बंद ठेवली. परंतु ज्या मराठा बांधवांना आंदोलनात सहभागी होता आले नाही त्यांनी आपले बांधव उपाशी राहू नये व त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होऊ नये, आंदोलन बंद पडू नये यासाठी गावाकडील मराठा बांधवांनी एक घास मायेचा अभियान अंतर्गत 5 भाकरी व चटणी ही गावोगावी गोळा करून ती आपल्या मराठा बांधवांसाठी मुंबई या ठिकाणी पाठविण्याचे काम आपले मराठा समाज करत आहे. यामध्ये आपले टाकेवाडी, विठ्ठलवाडी, नांदूर, कळंब गावातील कार्यकर्ते काम करत आहेत. तसेच सरकारला एक संदेश आहे, तुम्ही किती कसे वागा, आता आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा शांत बसणार नाही, अशी भूमिका गावागावातील मराठा समाजाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहत रहा स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून सविस्तर बातमी. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. आदरणीय मराठा संघर्ष योद्धा आदरणीय जरांगे पाटील, मनोजदादा जरांगे पाटील, आमचा मराठा समाजाकडून कळंब ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील विठ्ठलवाडी असेल, नांदूर असेल, टाकेवाडी असेल, माळुंगे असेल, लौकी असेल, या संपूर्ण पंचक्रोशीतून या ठिकाणी एक घास मायेचा यासाठी घरटी भाकरी, चपाती, या ठिकाणी शेंगदाणा चटणी, लसणाची चटणी गोळा केलेली आहे आणि ते पॅकिंग करायचं काम या ठिकाणी चालू आहे. कमीत कमी कळंब गावामधून 600 ते 700 बॉक्स पाण्याचे आणि या ठिकाणी हजारो भाकरी या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत. या ठिकाणी पॅकिंग करायचं काम चालू आहे. दुपारी 1 वाजता कळंबमधून गाडी या ठिकाणावर निघणार आहे. अजून कोणी जर राहिला असतील घरी त्यांनी आपल्या भाकरी या ठिकाणी आणून द्यायच्यात. धन्यवाद.